नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोन्ने सर, सोन्ने क्लासेस उस्मानाबाद. पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहिलंय सिंपल परमनंट टिश्यू. आता या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. आजचं आपलं टायटल आहे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू, सिंपल परमनंट टिश्यू आणि दुसरा आहे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. जर आपण बायोलॉजी हा सगळा शब्दांचा खेळ आहे बेटा, जर आपल्याला शब्दांचे अर्थ, त्या शब्दाच्या अर्थाच्या पाठीमागं काय थोडंसं जर समजलं तर याच्यात कन्सेप्ट काय असेल हेही कळतं. सिंपल याचा अर्थ साधं, कॉम्प्लेक्स याचा अर्थ गुंतागुंतीचं, जरा झांगड गुंताय, कॉम्प्लेक्स. बरोबर आहे का नाही? याला म्हणायचं कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. लक्ष द्या. आता हा जो कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू असतो हा कसा असतो बरं? तर बघा, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू म्हणजे टिश्यू तर आहे, टिश्यू आहे म्हणजे ग्रुप ऑफ सेल आहे, पेशींचा समूह आहे. पण या समूहामध्ये असणाऱ्या पेशी ज्या आहेत, ज्या सेल्स आहेत, त्या मात्र सगळ्या सारख्या नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या. आपण मी माझ्या प्रत्येक बोटाला म्हणतो एक सेल आहे. काय म्हणतो मी? एक सेल. एका बोटाला एक सेल म्हणतो, उगाच समजून सांगण्यासाठी. लक्ष द्या, ही सेल वेगळीच आहे, याच्यापेक्षा ही सेल थोडी वेगळी आहे, ही थोडी वेगळी आहे आणि ही थोडी वेगळी आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या सेलचा समूह, त्याला काय म्हटलं? कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. कळतंय का? कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू कशाला म्हणायचं बेटा? कंटेन, ज्याच्यामध्ये काय आहे? द टिश्यू विच कंटेन मोर दॅन वन टाइप ऑफ सेल, एकापेक्षा जास्त प्रकारच्या सेल. टिश्यू विच कंटेन मोर दॅन वन टाइप ऑफ सेल. एकापेक्षा जास्त प्रकारच्या सेलचा समूह. कळतंय का? आता जरी त्या एकापेक्षा जास्त सेल असल्या, दे फॉर्म वन युनिट, एक स्ट्रक्चर तयार करतात. कळतंय का? अँड फंक्शन्स टुगेदर. थोडक्यात सांगायचं झालं, मी म्हणतो हे वेगवेगळ्या सेल्स आहेत, एकत्र आल्या, टिश्यू तयार केला, दे वर्क टुगेदर ॲज अ वन युनिट. मी जेवणाचं सांगतोय हा, नाहीतर म्हणा दुसरं काय. हा, कळतं का? दे वर्क टुगेदर ॲज अ वन युनिट, एकच युनिट म्हणून काम करतायत. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून काय सांगायचं? कंटेन मोर दॅन वन टाइप ऑफ अ सेल, एकापेक्षा जास्त सेल असतात आणि काय? दे वर्क टुगेदर ॲज अ वन युनिट, ते एकत्रित काम करतात. दे वर्क टुगेदर, टुगेदर म्हणजे एकत्र. दे वर्क टुगेदर ॲज ए वन युनिट, एक युनिट म्हणून काम करतात. बर सर, ठीक आहे. आता हा जो कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू असतो बेटा, याचे टाइप्स आहेत. याचे कोणते दोन टाइप्स आहेत बरं? बेसिक बघा, लक्ष द्या. टाइप्स, दोन टाइपचं असतं कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. कोणते दोन टाइपचे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आहेत? एक आहे झायलेम आणि दुसरा आहे फ्लोएम. एक आहे झायलेम आणि दुसरा आहे फ्लोएम. लक्षात येतंय का? आता लक्ष दे बेटा, सर्वसाधारणपणे काय असतं तर एक झाड आहे, ऐका, एखादं झाड आहे, त्या झाडांना, झाडाच्या ह्या ब्रँचेस आहेत, असं वरती अशी कॅनोपी डेव्हलप झाली आहे. लक्ष द्या. आणि खाली आलेले हे रूट्स आहेत, त्या झाडाचे हे खाली काय आहेत बेटा? असे हे रूट्स आहेत, असं त्याच्या ब्रँचेस वगैरे आहेत, हे खाली पसारा पसरलेला आहे. आणि याच्यात काय होतं बरं? ही आजूबाजूला इथं माती प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे बेटा? ही इथं माती प्रेझेंट आहे. या मातीमधून पाणी आहे. नीट लक्ष द्या, समजून घ्या मी काय सांगतोय ते. या मातीमध्ये आम्ही काय करतो? मातीत पाणी टाकतो. ऑलरेडी मातीत काही न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतात, पोषक घटक प्रेझेंट असतात. कधी कधी आम्ही खताच्या माध्यमातून, मग ते शेणखत असेल किंवा रासायनिक खत असेल, या खताच्या माध्यमातून इथं पोषक घटक टाकत असतो, मिनरल न्यूट्रिएंट्स टाकत असतो बेटा, जसं की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. कळतंय का? हे घटक आम्ही इथं टाकत असतो. पाणी असतं आणि हे जमिनीत असणारं पाणी झाडाच्या मुळापासून ते झाडाच्या शेंड्यापर्यंत वाहून नेण्याचं काम कोणीतरी आतमध्ये करतं. इथून तो टिश्यू चालू होतो आणि असा हा पाईप आहे का नाही? लक्ष दे बेटा, जणू ही जी लाल रेष दाखवली मी, हा एक पाईप आहे, हे एक ट्यूब आहे. कळतंय का? आणि या ट्यूब मधून हे झाडाच्या शेंड्यापर्यंत सगळीकडे वाहून नेलं जातं. हे सगळीकडे असं वाहून नेलं जातं. लक्ष द्या, सगळीकडे हे वाहून नेलं जातं. मग हे वाहून नेणारं कोण असतं? दिस इज नथिंग बट, हे दुसरं तिसरं काही नाही बेटा, हे काय आहे? झायलेम. काय आहे?
झायलेम. जे झायलेम काय कंडक्ट करतंय? वॉटर आणि मिनरल. कमॉन, काय कंडक्ट करतंय? वॉटर आणि मिनरल. अरे कुठून कुठं कंडक्ट करतंय? फ्रॉम द रूट ऑफ प्लांट टू द टीप ऑफ प्लांट. झाडाच्या मुळापासून झाडाच्या शेंड्यापर्यंत वॉटर आणि मिनरल, ज्याला मी सॅप म्हणतो, हे वाहून नेण्याचं काम कोण करतं बेटा? झायलेम. अरे कोण करतं? व्हेरी गुड. कळतंय का? आपण ते झायलेम जरी ही एक छोटीशी ट्यूब दाखवलेली असली तरी ही ट्यूब झाली कशापासून तयार, आपल्याला ते पाहायचं बेटा. कळतंय का? याच्याशिवाय दुसरं काय सांगितलं मी? कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूचा दुसरा टाइप कोण आहे? फ्लोएम. सर हा कसला प्रकार आहे? हा काय करतो बरं? तर लक्ष दे बेटा, मी पिंक कलरच्या पेन उगं दाखवतोय, नीट लक्ष द्या. झाडांची हिरवी हिरवी पानं, हिरवी का निळी? हाय हाय, हिरवी. झाडाची ही जी हिरवी हिरवी पानं आहेत, या हिरव्या पानांपासून, लक्ष द्या, या हिरव्या पानांपासून काहीतरी कंडक्ट करतं, हे लक्ष द्या, कलेक्ट करतं. आणि हे कलेक्ट केलेलं मटेरियल अगदी सगळीकडे नीट लक्ष द्या, समजून घ्या. झाडाच्या शेंड्यापासून, त्या पानांपासून, जिकडे पानांना गरज आहे तर पानांकडे पण, आणि झाडांच्या मुळांना गरज आहे तर मुळांपर्यंत पण काही मटेरियल वाहून नेलं जातं. काय वाहून नेलं जातं सांगू का? लक्ष द्या. हे जे ग्रीन ग्रीन लीव्ज असतात त्याच्यात फोटोसिंथेसिस होतं. फोटोसिंथेसिसनं अन्न तयार होतं. तयार झालेलं अन्न झाडांच्या मुळापर्यंत वाहून नेलं जातं बघा, आणि तिथं स्टोअर करून ठेवलं जातं. काही केसेसमध्ये गरज आहे म्हणून वाहून नेलं जातं. कोणामध्ये स्टोअर केलं जातं? स्वीट पोटॅटो रूट मध्ये स्टोअर केलं बेटा, बरोबर आहे की नाही? कॅरोट मध्ये स्टोअर केलं, रॅडिश मध्ये स्टोअर केलं, बीट मध्ये स्टोअर केलं, बरोबर आहे. रूट आहे त्यांच्यात नेऊन स्टोअर केलं. आणि आम्ही पाहिलं पोटॅटो, त्या स्टेमच आहे, खाली गेले पण त्याच्यात फूड स्टोअर केले. पण खरं तर हे फूड तयार कुठं होतं? लक्षात ठेवायचं, ग्रीन पार्ट ऑफ प्लांट. जिथं फोटोसिंथेसिस होतं तिथं अन्न तयार झालं. आणि महत्वाची गोष्ट आम्हाला शिकायची काय? हे बेटा, व्हॉट इज द लर्निंग? फूड इज कंडक्टेड विथ द हेल्प ऑफ फ्लोएम. अरे कशाच्या माध्यमातून? दिस इज ऑल्सो द कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. हा एक कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आहे बेटा. नाव काय त्याचं? फ्लोएम. फ्लोएम काय कंडक्ट करतं? फूड. काय कंडक्ट करतं? फूड. आणि झायलेम काय कंडक्ट करतं? वॉटर आणि मिनरल. कम ऑन, काय कंडक्ट करतं? इज दॅट क्लिअर बेटा? अरे समजे की नाही समजे? समजतं सगळ्यांना. आता मला डिटेल मध्ये तुम्हाला हेच शिकवायचंय की हा झायलेम कसा तयार झालाय. हा झायलेम कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारच्या सेल्स आहेत. पण त्या सेल्स कोणत्या आहेत कळतंय का? चला आपण पहिला कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू डिटेल मध्ये पाहायला चालू करू. दॅट इज द झायलेम. लक्ष द्या, अगोदरचं लिहिलं असेल सगळ्यांनी, लिहिलं नसेल व्हिडिओ पॉज करायचा, लिहून घ्यायचं. पहिला कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू बेटा दॅट इज द झायलेम. पहिला कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू दॅट इज द झायलेम. बघा आता झायलेम कसा आहे. झायलेम, पहिली गोष्ट, झायलेम काय करतो आहे काय? दिस इज द कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू, ज्याचं फंक्शन काय आहे? तर फंक्शन आहे कंडक्ट्स वॉटर. लक्ष द्या, महत्वाचं फंक्शन काय करतं? कंडक्ट्स वॉटर अँड मिनरल. मिनरल म्हणजे काय बेटा? खनिजे. काय असतं? खनिजे. कळतं? कोणकोणते मिनरल्स असतात? इसेन्शियल मिनरल न्यूट्रियंट्स 17 आहेत. 17 प्रकारचे न्यूट्रियंट्स आहेत ज्यांना इसेन्शियल म्हटलं जातं. इसेन्शियल म्हणजे गरजेचे, त्यांची कमतरता दुसरं कोणी भरूनच काढू शकत नाही, त्यांना इसेन्शियल म्हटलं जातं बेटा. अरे कळतं का? अरे कळतं का? लक्ष द्या बेटा, ऐक, समजून घे. कंडक्ट्स वॉटर अँड मिनरल. कंडक्ट्स वॉटर अँड मिनरल कुठून कुठे? फ्रॉम झाडाचा शेंडा ते मुळ. झाडाच्या शेंड्यातून पाणी वाहत 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 मुळापर्यंत नेतं. बरोबर आहे की नाही? मग काय करतं? कुठून कुठे? फ्रॉम रूट. अरे कुठं? फ्रॉम रूट टू टीप ऑफ प्लांट. फ्रॉम रूट टू टीप ऑफ प्लांट. झाडाच्या मुळापासून झाडाच्या शेंड्यापर्यंत पाणी वाहून नेण्याचं काम झायलेम करतं. कळतंय का? हे लक्ष द्या. द झायलेम इज मेड फ्रॉम 4 डिफरंट टाइप ऑफ सेल्स. झायलेम 4 प्रकारच्या सेल्स पासून तयार झाले. अँड दीज आर कॉल्ड झायलेम एलिमेंट्स. त्यांना काय म्हणायचं? झायलेम एलिमेंट्स. लेट्स सी द झायलेम एलिमेंट्स.
Xylem is made up from 4 different types of cells and these are called xylem elements. हे जे 4 प्रकारच्या सेल्स आहेत त्या सेल्सला काय म्हटलं जातं बेटा? Xylem elements म्हटलं जातं. अरे काय म्हटलं जातं? हे Xylem सिंपल परमनंट टिश्यू आहे की कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू? म्हणजे किती प्रकारच्या सेल पासून तयार झाले? मोर दॅन 1. कम ऑन, मोर दॅन. आणि ह्याच्या 4 प्रकारच्या सेल्स पासून झायलम तयार झाले, त्यांनाच काय म्हटलंय? झायलम एलिमेंट. झायलम. And now let's see the xylem element. Xylem element पाहू. लक्ष देऊ. एक्का, दुक्का, तिक्का, चौका. लक्ष द्यायका. हा ना, पंजान पुढे नाही जायचं आपल्याला. देवाचं दिवस. हो. लक्ष द्या. आता बघा हे जे 4 एलिमेंट्स आहेत, कोणकोणते एलिमेंट्स आहेत बरं? लक्ष द्या. पहिला एलिमेंट आहे बेटा, लक्ष द्या, ऐका मी काय सांगतोय ते. हा, इथं नावं लिहितो. याच्यामध्ये असतं ट्रॅकिड, म्हणजे एक प्रकारची सेल, त्या सेलचं नाव काय आहे? ट्रॅकिड्स. ट्रॅकिड आहे, ट्रॅकिड्स. बर. वेसल आहे, VESSEL, वेसल आहे. ही सेलचं नाव आहे बरं का, ट्रॅकिड आहे, वेसल आहे. 7 वाजता. ट्रॅकिड आहे, वेसल आहे. चलतंय पुढे बघा, लक्ष द्या. ट्रॅकिड आहे, वेसल आहे, त्याच्यानंतर काय बघा? त्याच्यानंतर आहे झायलेम फायबर. ए बाबा नीट लक्ष दे, झायलेम फायबर. ठीक आहे. त्याच्यानंतर असतं झायलेम पॅरेन्कायमा. झायलेम पॅरेन्कायमा. ट्रॅकिड्स, वेसल्स, झायलेम फायबर अँड झायलम पॅरेन्कायमा. बर. आता फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आपण हे सगळं डिटेलमध्ये शिकणार आहे बरं का. लक्ष द्या. आता मी तुम्हाला उगाच एक हिंट म्हणून सांगतो. ट्रॅकिड्स प्रेझेंट, हे ट्रॅकिड्स कोणामध्ये प्रेझेंट असतात? आता झायलेम हा तर कंडक्टिंग टिश्यू आहे. हे लक्ष द्या बेटा, झायलेम आणि फ्लोएम हे तर कंडक्टिंग टिश्यू आहे, वाहायचं काम करतात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, बरोबर आहे. कुणी वॉटर आणि मिनरल्स वाहून नेतंय तर कुणी फूड वाहून नेतंय. पण हे जे झायलेम आहे का नाही, झायलेमचे जे एलिमेंट्स आहेत त्या 4 प्रकारच्या सेल्स आहेत. या 4 प्रकारच्या सेल्स पासूनच झायलेम तयार होतं. काय ऐका, पण काही जणांमध्ये ना 4 पैकी 3च प्रेझेंट असतं, काही जणांमध्ये हे 3 आहेत तर काही जणांमध्ये हेच 3 आहेत. कळतंय का? असंही आहे, म्हणजे मोर दॅन 1 टाइप ऑफ सेल्स आहेत. ट्रॅकिड्स कोणामध्ये असतात? ट्रॅकिड्स प्रेझेंट इन ऑल व्हॅस्क्युलर प्लांट्स. Tracheids are present in all vascular plants. Vascular plants म्हणजे वेसल्स असणारे प्लांट्स. वेसल्स म्हणजे काय? नळ्या नुळ्या, खंडखुंड. नळ्या कळतात का? वेसल्स, नळ्या. ज्यांच्याकडे कंडक्टिंग टिश्यू प्रेझेंट आहेत का नाही त्या सगळ्या व्हॅस्क्युलर प्लांट्स मध्ये असतात. ओ सर हम नाही समजे, व्हॅस्क्युलर प्लांट्स कोण आहेत? तो सगळे. अरे बाबा काय करायचं? लक्ष दे. बाजूला एक ढग तयार करायचा आणि ढगात लिहायचं. मी इथं सांगतो, बाजूला ढगातली इन्फॉर्मेशन, ढगातली माहिती म्हणून लिहायचं. व्हॅस्क्युलर प्लांट्स कोणते आहेत? व्हॅस्क्युलर प्लांट्स कोणते आहेत? व्हॅस्क्युलर प्लांट्स. इयत्ता 9वी. बघा 9वी मध्ये आम्ही शिकलो प्लांट्स बेसिकली 2 प्रकारचे, क्रिप्टोगॅम्स, फायनोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स मध्ये कोण कोण? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. आणि फायनोगॅम्स कोणते? जिम्नोस्पर्म, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आता याच्यातले व्हॅस्क्युलर कोण आहेत माहितीये का? म्हणजे ज्यांच्याकडे वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टीम आहे. नाव आत्ता लक्षात ठेवा. ज्याला माहित नाही का नाही त्यांना आत्ता लक्षात ठेवायचं, म्हणून तो ढग काढला आपण. लक्ष द्या, ऐका. ढगात लिहायचं. व्हॅस्क्युलर प्लांट्स कोणकोणते आहेत? टेरिडोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. कळतंय का? हे काय आहेत? व्हॅस्क्युलर प्लांट्स, म्हणजे ज्यांच्याकडे वेसल्स आहेत अशा प्रकारचे प्लांट्स. वेसल्स म्हणजे नळ्या, म्हणजे काय? झायलेम आणि फ्लोएम हे आहेत वेसल्स. कळतंय का? लक्ष द्या, आपण काय शिकतोय? कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. आणि कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू मध्ये मी सांगितलं दिस झायलेम इज मेड अप फ्रॉम 4 डिफरंट टाइप ऑफ सेल्स. These are called xylem elements and these xylem elements are 4 different type of cells, that is the tracheids, vessels, xylem fibers and xylem parenchyma. These tracheids are present in all the vascular plants.
व्हेसल्स आर प्रेझेंट इन दी अँजिओस्पर्म्स ओनली. लक्ष द्या, व्हेसल्स कोणामध्ये प्रेझेंट असतात? प्रेझेंट इन अँजिओस्पर्म ओनली. प्रेझेंट इन अँजिओस्पर्म. मी याच्या अगोदर एकदा सांगितलंय, अँजिओस्पर्म कोणाला म्हणायचं? फ्लावरिंग प्लांटला. ज्या झाडांना फुलं येतात त्यांना अँजिओस्पर्म्स म्हटलं जातं. ताई नुसतं बघत बसायचं नाही, जे माहित नाही ते लिहून घ्यायचं, नोट करून ठेवायचं. कळतंय का? लक्ष द्या, ऐका. हा ना, तुम्ही असं ना पोते ऐकायला बसल्यासारखं बसले, एक दिवस विसरून जाणार सगळं. जे येत नाही ते वेचत राहायचं, वेचत राहायचं, वेचत राहायचं. जे कळत नाही ते आवर्जून विचारायचं. एखाद्या शब्दाचा अर्थ माहित नाही आपल्याला, सरांनी सांगितला, पटकन नोट करून ठेवायचा. 2 महिन्यात तुमची बकेट भरून जाती शब्दांची. कळतंय का? एकदा बेसिक शब्द कळाले की पुढे चालू. हा ना, नाहीतर बकेट भरती म्हणलं, हा बकेट कशाची भरती? बरोबर आहे की नाही? लक्ष द्या, ऐका. हा, ट्रॅकिड्स आहेत, व्हेसल्स आहेत, नंतर झायलेम पॅरेन काय झायलेम फायबर्स आहेत. आता ह्या झायलेम फायबर्स बद्दल एक विशेष गोष्ट, दीज आर नथिंग बट दी स्क्लेरेनकायमॅटस टिश्यू. आता हे आम्ही सिंपल परमनंट टिश्यू मध्ये सांगितलं कोणकोणते टिश्यू असतात? पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा. पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा. हे मला सांगा, स्क्लेरेनकायमा मध्ये किती प्रकार? कोणते? फायबर आणि तेच हे फायबर आहेत. झायलेम फायबर्स हे कशापासून तयार झालेले आहेत? मग स्क्लेरेनकायमा फायबर्स आहेत. ते कोणते फायबर्स आहेत? स्क्लेरेनकायमा फायबर्स. आपण शिकू खाली. आणि हे झायलेम पॅरेनकायमा, तर पॅरेनकायमा सेल्स आहेत. म्हणजे पॅरेनकायमा एक प्रकार, फायबरचा स्क्लेरेनकायमा एक प्रकार, आणि हे ट्रॅकिड्स व्हेसल्स 2 प्रकार. अशा 4 वेगवेगळ्या प्रकारच्या सेल एकत्र आल्यात आणि तयार झालंय झायलेम. काय तयार झालंय? आता उगा एक हिंट म्हणून सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या, ऐका. माहित असावं, हिंट आहे असं समजायचं. आता ना याच्यातलं गिचमिड कालवा करायचा नाही, पण खरं तर हे जे पहिले 3 प्रकार आहेत का नाही, ट्रॅकिड्स, व्हेसल्स आणि फायबर्स, हे जे 3 प्रकार आहेत, 3ही डेड सेल आहेत. ह्या कसल्या सेल्स आहेत बेटा? डेड सेल आहेत. अँड ओनली पॅरेनकायमॅटस सेल्स. आम्ही याच्या अगोदरच शिकलो, पॅरेनकायमा लिव्हिंग असतो का डेड असतो? लिव्हिंग असतो. स्क्लेरेनकायमा कसा होता? डेड होता. आठवतंय का? लक्ष द्या, हे मात्र कसं असतं? लिव्हिंग असतं. झायलेम एलिमेंट्स, ट्रॅकिड्स, व्हेसल्स, झायलेम फायबर्स आणि झायलेम पॅरेनकायमा. आता याच्यातलं का नाही आपल्याला ट्रॅकिड्स पहिल्यांदा पाहायचं. आता एक एलिमेंट आपल्याला डिटेलमध्ये शिकत जायचा. इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला? इजर एनी अडचण बेटा? अरे अडचण आहे का? टेक न देऊन बसायचं ना, एकदम फ्रेश सरळ बसायचं. लक्ष द्या, ऐका. चला पुढे आपण पहिला एलिमेंट पाहू, दॅट इज दी ट्रॅकिड्स. काय पाहायचं बेटा? पहिला एलिमेंट दॅट इज दी ट्रॅकिड्स. ट्रॅकिड्स, लक्ष द्या. आता हे ट्रॅकिड्स कसे असतात बरं? ऐका. द सेल्स. आता ना ट्रॅकिड्स म्हणजे पण ह्या सेलच आहेत. ह्या पण काय आहेत बेटा? सेल्सच आहेत. काय आहेत? लक्ष द्या. बट दीज आर डेड सेल्स. डेड सेल आहेत म्हणजे यांच्या सेल वॉलच्या आतमध्ये प्रोटोप्लास्ट वगैरे प्रेझेंट नाही. सेलचं स्ट्रक्चर कसं असतं बेटा? लक्ष दे, समजून घे. दी सेल्स आर इलॉंगेटेड, highly thickened means lignified and elongated with a tapering ends. ज्यांचे एंड्स कसे आहेत बेटा? टेपरिंग म्हणजे निमुळते आहेत का? बघा, ट्रॅकिड ज्या असतात त्या ट्रॅकिडच्या सेल कशा आहेत? म्हणून मी इथं लिहिला पहिला पॉइंट, सेल कशा आहेत? इलॉंगेटेड. कळतंय का? लांबवलेल्या. इलॉंगेटेड म्हणजे लांबवलेल्या. पॉइंटेड, टोकदार, विथ टेपरिंग एंड्स. आणि एंड्स कसे असतात त्यांचे? निमुळते असतात. टेपरिंग एंड्स असतात. हे कळतंय? समजतंय? लक्षात येतंय? अरे कळतंय का नाही? बर, पुढे हे झालं सेलच्या बाबतीत. सेलचं स्ट्रक्चर सांगितलं आम्ही. सर ती सेल वॉल कशी असते हो यांची? तर सेल वॉल मध्ये लक्ष दे, यांच्या सेल वॉल मध्ये एक घटक असतो बेटा, आणि तो जरा जास्तच असतो. त्याचं नाव आहे लिग्निन. हायली लिग्निफाईड, कॉमा थिकन्ड. म्हणजे कशा आहेत? अगदी जाडजूड आहे. सेल वॉल कशी आहे यांची? अगदी जाडजूड आहे.
हायली लिग्निफाईड अँड थिकंड. कसे आहे सेल वॉल मग? हायली लिग्निफाईड अँड थिकंड. जाडजूर डबरी डुबरी. कसे आहे? जाडजूर डबरी डुबरी. अरे कळतंय का नाही? समजतंय? अरे कशाचं स्ट्रक्चर बेटा हे? काय हे? ट्रॅकिड आहे बेटा. अरे काय आहे? कळतंय का? बर. त्याच्यानंतर सेल कशी आहे? लक्ष द्या. आता सेल डेड आहे की लिव्हिंग आहे? तर डेड आहे. सेल्स आर, खाली मी पॉइंट सांगतो बेटा तुम्हाला, लक्ष द्या. सेल्स लॅक प्रोटोप्लास्ट. सेलकडे प्रोटोप्लास्ट नाही. सेलकडे काय नाही बेटा? प्रोटोप्लास्ट नाही. ब्रॅकेट मध्ये लिहायचं म्हणजे वाघाचे पंजे म्हणजे डेड असतात. आता आतमध्ये प्रोटोप्लास्टच नाही म्हणजे सेल कशा असतात? डेड असतात. मेलेल्या सेल्स असतात. ट्रॅकेट्स म्हणजे मृत पेशी आहेत, डेड सेल्स आहेत. अरे कळत आहे का? इज देयर एनी अवघड? नो अवघड. आता खरं तर पुढचा पॉइंट शिकल्यानंतर आणखीन आमच्या लक्षात येणार आहे, पण मी एक पॉइंट सांगतो आणखीन. लक्ष द्या. हे काय आहे? हे सेल वॉल आहे. हे काय आहे? सेलची सेल वॉल. आतमधला जो स्पेस असतो याला काय म्हणायचं बेटा? ल्युमेन. अरे काय म्हणायचं? ल्युमेन. कळतंय का? सेंट्रल कॅव्हिटी जी आहे, मधली जी पोकळी आहे, त्याला काय म्हणतो आम्ही? ल्युमेन. अरे काय म्हणतो? कळतंय का? लक्ष द्या. आणि हे कशाचं स्ट्रक्चर आहे? फिगर कशाचे आहे? ट्रॅकिडची फिगर आहे. बरोबर आहे का नाही? ऐका, यांच्या ल्युमेन बद्दल एक महत्वाचं वाक्य सांगणार आहे मी. यांचा ल्युमेन कसा असतो? ल्युमेन इज नॅरोअर. जरा अरुंद आहे, कोणापेक्षा म्हणजे कमी आहे, आतमध्ये सेंट्रल कॅव्हिटी कमी आहे दॅन वेसल. आता दुसरा एलिमेंट काय शिकणार आहे आम्ही? वेसल. त्या वेसल पेक्षा यांचा ल्युमेन नॅरो असतो. खरं तर ते वेसल शिकल्यावर तुमच्या लक्षात येईल, पण मी अगोदर एकदा सांगितलं. काय अडचण आहे? आम्ही पहिला एलिमेंट बघितला बेटा. काय? कुणाचा पहिला एलिमेंट बघितला? झायलेमचा. झायलेम इज अ कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू विच इज मेड अप फ्रॉम मोर दॅन वन टाइप ऑफ सेल. बरोबर आहे का नाही? अँड दीज टाइप्स ऑफ सेल्स आर कॉल्ड झायलेम एलिमेंट्स. and the xylem elements are of 4 types. कोणकोणते? ट्रॅकिड्स, वेसल, xylem फायबर्स आणि झायलेम पॅरेन्कायमा. त्याच्यातल्या ट्रॅकिड्स ह्या सेल्स कशा असतात? इलॉंगेटेड असतात. झोपायचं नाही. कशा असतात? इलॉंगेटेड असतात. टेपरिंग एंड्स असतात. आतमधला प्रोटोप्लास्ट नसतो. ल्युमेन नॅरो असतो. कळतंय का? झायलेम काय करतं? वॉटरच कंडक्ट करतं. ह्याच्यातून पाणी वाहत 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 वर जात असतं. कळतंय का? ऍडजेसंट सेल मध्ये, दोन लगतच्या सेल मध्ये थोडं परफोरेशन असतं. याच्यात पाणी चढत जातं, याच्यातून याच्यात, याच्यातून याच्यात, असे भरपूर ट्रॅकेट्स एका खाली एक, एका खाली एक, एका खाली एक जोडलेले असतात. कळतं? कमळाचं कळतं? अरे कळतं का नाही? हा, सोपं आहे. काही अवघड नाही. हे झालं ट्रॅकिड्स. ट्रॅकिड्स नंतर आपण दुसरा एलिमेंट पाहू, दॅट इज दी वेसल. काय बेटा? वेसल. चला लक्ष द्या. वेसल दुसरा एलिमेंट. नाउ लेट्स सी द सेकंड एलिमेंट, दॅट इज द वेसल. आता बघा वेसल काय आहे, कसली भानगड आहे. तर होय ही जी वेसल आहे की नाही, ही वेसल जरा वेगळी दिसते. ताई लक्ष दे बाई, ऐका. ही वेसल कशी असते? ऐका. दिस वेसल इज मेड अप फ्रॉम मोर दॅन वन सेल. वेसलच आहे ना, की अख्खी वेसल, याच्यातच वेसल नुसत्या एका सेल पासून नाही तयार झाली. मोर दॅन वन सेल अँड ईच सेल इज कॉल्ड वेसल मेंबर. वेसल मेंबर. ऐका लक्ष द्या. समजा ही एक सेल आहे, ही काय आहे? एक सेल. कळतंय का? अशा एकापेक्षा जास्त सेल्स पासून हे वेसल तयार झालेलं असतं. एकापेक्षा जास्त सेल्स पासून हे वेसल तयार झालेलं असतं. कळतंय का? आणि ह्या प्रत्येक सेलला काय म्हणायचं? वेसल मेंबर. काय म्हणायचं? वेसल मेंबर. कळतंय का? लक्ष द्या. आणि हे वेसल मेंबर कसे असतात? आता हे स्ट्रक्चर कोणत्या आकाराचं दिसतंय तुम्हाला? सिलेंड्रिकल. मग मला सांगा, लक्ष द्या. वेसल. आता हे वेसलच्या वेसल, पहिली गोष्ट मी पॉइंट सांगतो इथं. वेसल इज मेड ऑफ
फ्रॉम मोर दॅन वन सेल. व्हेसल इज मेड अप फ्रॉम मेनी सेल्स म्हणा, मोर दॅन वन म्हणण्यापेक्षा बऱ्याच मेनी सेल्स, भरपूर सेल्स एकत्र येतात आणि हे व्हेसल तयार करतं. मेनी सेल्स. दुसरा पॉइंट लिहायचा, ह्या ज्या सेल्स असतात त्यांना काय म्हणायचं? दीज सेल्स, या सेल्सला काय म्हणायचं? आर कॉल्ड, अरे आता सांगितलं मी काय म्हणायचं? व्हेसलचे मेंबर. काय म्हणायचं? व्हेसलचे मेंबर. दी सेल्स आर कॉल्ड व्हेसल मेंबर्स. काय म्हणायचं यांना? व्हेसलचे मेंबर्स. कळतंय का? लक्ष द्या. स्ट्रक्चर कसं दिसतं बरं यांचं? रचना कशी दिसते? स्ट्रक्चर कसं दिसतंय ह्या व्हेसलचं? इट इज और दी सेल्स आर सिलेंड्रिकल. याचा आकार कसा असतो बेटा? सिलेंड्रिकल. हे सिलेंडर सारखं उभं दिसतं. लक्ष द्या. कळतंय का? ह्या सेल वॉल कशा असतात बरं? हाय लक्ष दे. डायग्राम कुणी काढली असली तर काढू नका. का काढली नाही ना? हां ठीक आहे. कारण मी आणखीन खाडाखोड करणार आहे. जसं मला सांगायचं समजून तसं खाडाखोड करणार आहे मी मध्ये. लक्ष द्या. आणखीन काय बरं? हे बेटा लक्ष द्या. ऐक काय असतं यांची जी सेल वॉल असते की नाही सर, यांची जी सेल वॉल असते की नाही सर, ही सेल वॉल कशी असते? तर सेल वॉल इज लिग्निफाईड. सेल वॉल कशी आहे? लिग्निफाईड. लिग्निफाईड म्हणजे काय? लिग्निन युक्त. सेल वॉल मध्ये काय प्रेझेंट आहे? लिग्निन प्रेझेंट आहे. लिग्निफाईड आहे, थिकन्ड आहे. सेल वॉल कशी आहे बेटा? लिग्निफाईड. लक्ष द्या, समजून घे. आता काय सांगितलं मी? सेल वॉल कशी आहे? ही अशी सेल वॉल ही आहे लिग्निफाईड आणि थिकन्ड. कशी आहे ही सेल वॉल? लिग्निफाईड आहे, थिक. कशी झाली सेल वॉल? लिग्निफाईड झाली आणि थिकन्ड झाली. हे कळतंय का? सेल वॉल कशी आहे? लिग्निफाईड आहे, थिकन्ड आहे. आता याच्या पुढे बघा आणखी दुसरी गोष्ट काय? सेल वॉल इज अ लिग्निफाईड अँड थिकन्ड विथ, आणखीन एक महत्वाचं वाक्य बेटा, विथ, अरे बापरे, विथ, विथ, हे फार महत्वाचं वाक्य, सेंट्रल कॅव्हिटी. बाबा हे काय आलं नवीनच आता? विथ अ सेंट्रल कॅव्हिटी म्हणजे काय? लक्ष द्या, समजून घ्या. ही जी सेल आहे की नाही, सेलच्या सेंटर मध्येच कॅव्हिटी. दोन ऍडजेसंट सेलच्या मध्ये अशी कॅव्हिटी आहे, अशी पोकळी आहे बेटा. कळतंय का? दोन सेलच्या मध्ये अशी पोकळी आहे, कॅव्हिटी आहे, जेणेकरून इथून तिथून इथून 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 इथं पाणी बारबार 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 वर चढत जाईल. कळतंय का? पाणी हे याच्यातून कसं चढत जाणार आहे? वर असं चढत जाणार आहे, रूट्स कडून वरती. कळतंय का? म्हणजे हे स्ट्रक्चर सेल्सनं जरी तयार केलेलं असलं तरी भरपूर सेल्स आहेत, पण सेलच्या मध्ये काय आहे? सेंट्रल कॅव्हिटी. अरे काय आहे? हे असंच खाली स्ट्रक्चर कंटिन्यू करणार, हे असंच वरती कंटिन्यू करणार. बरोबर आहे की नाही? हे अरे समजतंय का नाही? सेंट्रल कॅव्हिटी लक्षात आली आहे का तुम्हाला? मी याच्यात काही गोष्टी लेबल करतो. हा एक काय आहे? दिस इज द वन व्हेसल मेंबर. हा काय आहे? एक व्हेसलचा मेंबर. बर, त्या एका व्हेसल मेंबरची ही काय आहे? सेल वॉल. अरे काय आहे? ही सेल वॉल. आणि त्या सेल वॉलची ही काय आहे? समजा ही काय आहे? सेंट्रल कॅव्हिटी. अरे काय आहे? सेंट्रल कॅव्हिटी. म्हणजे डायग्राम मध्ये तुम्हाला नंतर वाचत असताना सहजासहजी गोष्टी दिसल्या पाहिजे. अरे कळतंय का नाही? इज दिस अवघड? नो अवघड. दिस इज ऑल्सो मोकार सोपं. बरोबर आहे की नाही? चला लक्ष द्या. व्हेसल इज मेड अप फ्रॉम मेनी सेल्स अँड द सेल्स, ईच सेल इज कॉल्ड व्हेसल मेंबर. बरोबर आहे. अँड दिस व्हेसल मेंबर्स आर हायली थिकन्ड ॲज दे आर लिग्निफाईड. लिग्निफाईड आहेत, हायली थिकन्ड आहेत विथ अ सेंट्रल कॅव्हिटी. These lacks protoplasm. These are also dead cells. व्हेसल मेंबर सुद्धा कसे असतात? डेड सेल्स आहेत. अरे ह्या सुद्धा कशा सेल्स आहेत बेटा? डेड सेल्स. म्हणून इथं लिहितो मी आणखीन, व्हेसल मेंबर्स, ह्या ज्या व्हेसल मेंबर्स आहेत, व्हेसल मेंबर्स आर ऑल्सो डेड सेल्स. ह्या सुद्धा कशा आहेत? डेड सेल्स.
आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, आता मी मगाशी ल्युमेनच्या बाबतीत कंपॅरिझन सांगितलं होतं, ही झाली सेंट्रल कॅव्हिटी मध्ये मध्ये, आणि हा काय आहे इथला, हा सेलचा काय आहे, ल्युमेन आहे. इथं मध्ये होल आहे ती सेंट्रल कॅव्हिटी, काय आहे हा ल्युमेन. आता ह्यांचा ल्युमेन मात्र आम्ही जर फायबरच्या ल्युमेन सोबत कम्पेअर केला तर इथला ल्युमेन कसा असतो, मोठा. आणि म्हणून एक महत्वाचं वाक्य काय, ल्युमेन इज ब्रॉडर, ब्रॉड असतो, BROADER, ब्रॉडर दॅन ट्रॅकिड. ट्रॅकिडच्या लुमेन पेक्षा याचा लुमेन कसा असतो, ब्रॉड असतो, जरा मोठा असतो. अरे कळतं का, हे समजतंय का नाही, फक्त कंपॅरिझन सांगितलंय. आता ते की नाही ते बी इथलंच आहे, याच्याच बाजूला ते बी असणार आहे, हे सगळ्यांनी मिळूनच झायलम तयार केले, बरोबर आहे का नाही. लक्ष द्या, ऐका चला. जर एनी अडचण, अरे काय अडचण आहे का, नाही, लक्ष द्या. आता याच्यानंतर एक नाही एक दोन आणखीन महत्वाचे पॉइंट आहेत बेटा, लक्ष द्या, जे तुमच्या NCERT मध्ये दिलेले आहेत. थोडेसे महत्वाचे पॉइंट्स आहेत, काय ऐका, लक्ष द्या. एक्स्ट्राचे पॉइंट आहे, महत्वाचे पॉइंट आहे. काय पॉइंट आहे तर असे बाबा, आमच्या एक गोष्ट लक्षात आली सर, हा इकडे बघ, आमच्या एक गोष्ट लक्षात आली. ती गोष्ट लक्षात आलेली अशी आहे, ज्याचा ल्युमेन मोठा, पाईपाचा आकार ज्याचा मोठा, आतमधला भाग ज्याचा मोठा, त्याच्यातून पाणी सहज वाहत जाईल. मला सांगा, वेसल मधून पाणी जास्त चांगलं वाहील का ह्याच्यातून चांगलं वाहील, वेसल मधून. म्हणून इफिशियन्सी ऑफ वेसल, इफिशियन्सी याचा अर्थ कार्यक्षमता, इफिशियन्सी फॉर वॉटर कंडक्शन, कशासाठीची कार्यक्षमता, पाणी वाहण्याची क्षमता. इफिशियन्सी फॉर वॉटर कंडक्शन इज मोर इन वेसल दॅन ट्रॅकिड. ट्रॅकिडच्या तुलनेत कोणाची इफिशियन्सी जास्त असते, व्हेसलची इफिशियन्सी जास्त असते, व्हेसलची कार्यक्षमता जास्त असते. इज दॅट क्लिअर. अरे कळतं का, पाणी वाहून नेण्याची आणि चांगल्या पद्धतीने वाहून नेण्याची क्षमता कोणाकडे आहे, व्हेसलकडे, ऍज कम्पेअर टू ट्रॅकिड्स. कळतंय का. आणखीन एक की सेंटेन्स खाली लिहायचं बेटा, खाली एक महत्वाचं सेंटेन्स लिहून घ्यायचं. काय एक महत्वाचं सेंटेन्स, वेसल्स. आता मी वरतीच खरं तर इथं सांगितलंय तुम्हाला की वेसल्स ह्या फक्त कोणामध्ये प्रेझेंट आहेत, अँजिओस्पर्म्स मध्ये. सांगितलं की नाही, ट्रॅकिड्स कोणाकोणामध्ये आहेत, इन ऑल द वॅस्क्युलर प्लांट्स, बट वेसल्स आर प्रेझेंट इन द अँजिओस्पर्म्स ओनली. आणि म्हणून एक महत्वाचं सेंटेन्स आहे, प्रेझेन्स ऑफ वेसल इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अँजिओस्पर्म्स. NCERT मधलं वाक्य आहे काय, प्रेझेन्स ऑफ वेसल्स, ल्या प्रेझेन्स ऑफ वेसल इज, presence of vessel is characteristic, म्हणजे गुणधर्म कोणाचा, ऑफ अँजिओस्पर्म्स. तो अँजिओस्पर्म्सचा गुणधर्म आहे. कळतं का, अरे समजतं की नाही. आता फक्त आम्ही झायलेमचे दोन एलिमेंट्स पाहिले. कोणते दोन एलिमेंट्स पाहिले, ट्रॅकिड्स आणि वेसल्स. आता तिसरा एलिमेंट पाहू बेटा, दॅट इज द झायलेम फायबर. हे मला सांगा, इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला, नाही. तिसरा एलिमेंट बघा, झायलेम फायबर. लिहा पटकन, झायलेम फायबर. आता फायबर आहे याचा अर्थ आम्हाला लगेचच कळतं सर. फायबर आहे म्हणजे कशापासून तयार झालेला असेल, मेड ऑफ स्क्लेरेन्कायमा. ह्या कोणत्या प्रकारच्या सेल्स आहेत, स्क्लेरेन्कायमॅटस सेल्स आहेत. स्क्लेरेन्कायमा पासून तयार झाले. कळतंय का. आणि आम्हाला ऑलरेडी माहिती आहे स्क्लेरेन्कायमा कसा असतो. सर स्क्लेरेन्कायमा असा असतो. पाहिले ना स्क्लेरेन्कायमाचे फायबर्स, बरोबर आहे का नाही. ज्याची सेल वॉल कशी असते, हायली, म्हणजे ही सुद्धा लिग्निफाईडच असते. कशी असते, लिग्निफाईड. अशी थिक वॉल्ड आहे, एकदम थिक वॉल्ड आहे. कळतंय का, अशी थिक वॉल्ड असते, हायली लिग्निफाईड असते. आणि मध्ये मध्ये याला काय प्रेझेंट असतात, असे पीट्स प्रेझेंट आहेत. बरोबर आहे का नाही. आता पीठ आहे का भागदाड पडलं की त्याला, हे असे पीट्स वगैरे प्रेझेंट आहेत. लक्ष द्या.
असे मध्ये मध्ये स्पीड्स प्रेझेंट आहेत, कळतंय का, असे होल प्रेझेंट आहेत. अशा प्रकारचा फायबर असतो ज्याच्यामध्ये ल्युमेन आहे का नाही, आतमधला जो ल्युमेन आहे का नाही, हे फायबर्स असे असतात इथं प्रेझेंट असणारे की आतमधला ल्युमेन मात्र नाम मात्र प्रेझेंट असतो. म्हणजे ल्युमेन हाय काय आणि नाही काय, ल्युमेन हाय काय आणि नाही काय, इतक्या थिक वॉल्ड सेल्स असतात. कळतंय का? चला लक्ष द्या बघा काय सांगितलं. काय सांगितलं की मेड ऑफ स्क्लेरेन्कायमा सेल्स. ठीक आहे, सेल्स कशा आहेत तर सेल्स बघा, सेल्स कशा आहेत, सेल्स कशा आहेत, इलॉंगेटेड, टेपरिंग, विथ हे लक्ष द्या, एक महत्वाचा वर्ड आहे बेटा, ऑब्लिटेरेटेड ल्युमेन. कसा ल्युमेन आहे, ऑब्लिटेरेटेड ल्युमेन आहे. ऑब्लिटेरेटेड या शब्दाचा अर्थ आहे नाममात्र, नसल्यात जमा. ल्युमेन कसा आहे, नाममात्र आहे, नसल्यात जमा आहे. पण एनसीईआरटी मधला वर्ड आहे बेटा ऑब्लिटेरेटेड ल्युमेन. आणि आपल्याला एनसीईआरटी का शिकायचंय तर अशा अवघड शब्दांशी आपली ओळख झाली पाहिजे म्हणूनच शिकायचंय. बरोबर आहे का नाही. ऑब्लिटेरेटेड ल्युमेन, आतमध्ये ल्युमेन कसा आहे, ऑब्लिटेरेटेड, नाममात्र आहे. कळतं का? संपलं. झायलेम फायबर्स संपले. दे ऑल्सो हेल्प इन द कंडक्शन ऑफ वॉटर. हे पण पाणी कंडक्ट करतंय, असं 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 पाणी वर नेते. कळतं? आपण किती एलिमेंट पाहिले झायलेमचे? 3. चौथा एलिमेंट पाहायचा. लेट्स सी. आणखीन याच्यात आहे का नाही, याची सेल वॉल कशी असते हे राहिलं. सेल वॉल हायली लिग्निफाईड म्हणा, हायली लिग्निफाईड, हायली थिकन. म्हणजे फार लिग्निन असतं, डेड सेल असते, हायली लिग्निफाईड अँड हायली थिकन, आणि फार थिक अशी सेल वॉल असते. ऍक्च्युअली दिस झायलेम फायबर प्रोव्हाइड्स मेकॅनिकल सपोर्ट टू द स्टेम. मेकॅनिकल सपोर्ट देण्याचं काम त्या स्टेमला करणार असतं. पण साइड बाय साइड चला काहीच नाही काम न दाम उभाच राहायचंय तर पाणी तरी वाहून नेऊ असं करतं. कळतं का? चला हे काय झालं, झायलेम फायबर. त्याच्यानंतर आहे झायलेम. चौथा एलिमेंट काय आहे, झायलेम, झायलेम पॅरेन्कायमा. झायलेम पॅरेन्कायमा. आता हा जो चौथा एलिमेंट आहे की नाही झायलेम पॅरेन्कायमा, हा कसला आहे बरं. नाउ लेट्स सी दिस चौथा एलिमेंट दॅट इज दिस झायलेम पॅरेन्कायमा. हा कशा प्रकारचा एलिमेंट आहे, काय काय करतो, कसं काय करतंय, हाय काय नेमकं. आता पॅरेन्कायमेटस सेल्स आहेत, साधी सोपी गोष्ट. ऑलरेडी वी नो दॅट सर या सेल्स कशा असतात, थिन सेल वॉलच्या. बरोबर आहे की नाही. आतमध्ये न्यूक्लियस वगैरे आहे, लिव्हिंग सेल्स आहेत, ह्या थिन सेल वाल्या सेल्स आहेत. यांच्यामध्ये मध्ये सेलच्या मध्ये स्पेस प्रेझेंट असेल नसेल अशा भानगड असते. अशी सेल आहे, इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असतो नसतो. अरे बरोबर आहे की नाही. आपण शिकलो ना झायलेम पॅरेन्कायमा. सॉरी नुसतं पॅरेन्कायमेटस सेल शिकलो नाही का आपण. सिंपल परमनंट टिश्यू मध्ये पहिला प्रकार पॅरेन्कायमा, दुसरा कोलेन, तिसरा स्क्लेरेन. आपण हे ऑलरेडी शिकलोय. या सेल्स कशा असतात, झायलेम पॅरेन्कायमा. याच्यातल्या सेल्स बघा कशा आहेत त्या. या झायलेमच्या पॅरेन्कायमाच्या सेल्स सुद्धा कशा असतात तर सेल असतात थिन वॉल्ड, थिन वॉल्ड विथ सेल्युलोज. सेल्युलोज सेल मध्ये, सेलच्या सेल वॉल मध्ये काय असतं, सेल्युलोज. आता खरं तर थिन वॉल्ड असतात, सेल्स थिन वॉल्ड आहेत. इथं सेल वॉलचा असा पॉइंटला सेल वॉलच लिहायचं, सेल वॉल. सेल वॉल मध्ये काय आहे तर सेल वॉल मध्ये सेल्युलोज आहे. म्हणजे सेपरेट पॉइंट सुटसुटीत तयार होईल. सेल्स थिन वॉल्ड आहेत, सेल्युलोज आहे, लिव्हिंग सेल्स आहेत. थिन वॉल्ड इथंच म्हणा लिव्हिंग. झायलेम पॅरेन्कायमा, झायलेम मध्ये फक्त एक मात्र लिव्हिंग सेल आहे, ती कोणती, झायलेम पॅरेन्कायमा. कळतं का? चला पुढे लक्ष द्या, लक्ष द्या, ऐका. हे काय करतं बरं, नेमकं कशासाठी प्रेझेंट असतं हे पॅरेन्कायमा. फंक्शन, दोन महत्वाचे फंक्शन परफॉर्म करतं बेटा याच्यात. एक आहे स्टोरेज ऑफ फूड. या सेलच्या आतमध्ये फूड स्टोअर केलं जातं.
कशाच्या स्वरूपामध्ये? इन दी फॉर्म ऑफ स्टार्च किंवा टॅनिन. स्टार्च टॅनिनच्या स्वरूपात फूड स्टोअर केलं जातं. आणि दुसरं महत्वाचं फंक्शन आहे रॅडियल कंडक्शन ऑफ वॉटर. आता झायलेम आहे म्हटल्यावर पाणी तर वाहावं लागेल बाबा. झायलेमचं कामच आहे पाणी वाहून नेणं, बरोबर आहे का नाही? रॅडियल कंडक्शन ऑफ वॉटर. रॅडियल म्हणजे काय? आता बघा मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. पाणी तर वाहून नेतंय खालून, अशा सेल्स अरेंज आहेत, पण कसं करणार, कसं वाहणार? इथून या गॅप मधून काढणार, या गॅप मधून काढणार, असं वर 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 नेणार. याला काय म्हणायचं? रॅडियल. जिथं गॅप सापडतंय तिथं गॅप मधून गॅप मधून गॅप मधून गॅप मधून, याला काय म्हणायचं? रॅडियल कंडक्शन ऑफ वॉटर. इज दॅट क्लिअर बेटा? अरे समजे की नाही समजे? कळालं? येस नो बेटा? कळालं? जरा लाऊडली कळालं? व्हेरी गुड. आता लक्ष द्या, आपण शिकलो काय? झायलेम एलिमेंट्स. कोणकोणते एलिमेंट्स आहेत झायलेमचे? ट्रॅकिड्स, वेसल्स, झायलेम फायबर्स आणि झायलेम पॅरेन्कायमा. बरोबर आहे का नाही? हे एवढं पाहिलं. आता हा जो सुरुवातीला तयार झालेला झायलम असतो त्याला प्रायमरी झायलम म्हटलं जातं बेटा. आणि लक्ष द्या, ऐका, प्लांटची उभी ग्रोथ होत असताना जो झायलम तयार होतो ना त्याला काय म्हटलं जातं? प्रायमरी झायलम. आणि जेव्हा आडवी ग्रोथ व्हायला लागते तेव्हा आणखीन झायलम तयार होत असतो, त्याला सेकंडरी झायलम म्हटलं जातं. आपण शिकणार आहे. पण हा जो प्रायमरी झायलम आहे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. आपल्याला तेवढे प्रकार एक शिकू, बरोबर आहे का नाही? म्हणजे झायलमचा पॉइंट आजच्या आज संपून जातो. लक्ष द्या, ऐका. इथपर्यंत क्लिअर आहे? कोणाला काय अडचण नाही? पुढे चला बघा. झायलेम मध्ये प्रायमरी झायलेम पहिल्यांदा प्रायमरी झायलेम कोणाला म्हणायचं? तर प्रायमरी झायलेम कोणाला म्हणायचं? लिहायचं याच्या खाली, झायलेम फॉर्मड ड्युरिंग primary growth of plant. Xylem formed during primary growth of a plant. झाडाची प्राथमिक वाढ होत असताना मी तुम्हाला सांगितलं प्रायमरी ग्रोथ आणि सेकंडरी ग्रोथ दोन प्रकारच्या वाढी आहेत. झाड उभं वाढतं त्याला म्हणतो आम्ही, आणि आडवं वाढायला चालू झालं की साधं सोपं, बरोबर आहे की नाही? लक्ष द्या, प्रायमरी ग्रोथ होत असताना जे झायलम तयार होतं त्याला काय म्हणायचं? प्रायमरी झायलम. अरे काय म्हणायचं? And this primary xylem is again of two types. दोन प्रकारचं आहे हे प्रायमरी झायलम. लक्ष द्या, टायटल लिहिलंय तुम्ही प्रायमरी झायलम, पण याचे दोन टाइप्स आहेत. लक्ष द्या, प्रायमरी झायलम मध्ये पुन्हा दोन टाइप्स आहेत. कोणते दोन टाइप्स आहेत सर? ऐका. दोन प्रकारचं प्रायमरी झायलम. पहिला प्रकार आहे प्रोटोझायलम आणि दुसरा प्रकार आहे मेटाझायलम. कोणाचे टाइप्स लिहिताय तुम्ही? प्रायमरी झायलेमचे. प्रायमरी झायलेम इज ऑफ टू टाइप्स, दॅट इज दी प्रोटोझायलम अँड मेटाझायलम. सर प्रोटोझायलम कोणाला म्हणायचं? जे अगोदर तयार होतं, अर्ली फॉर्मड झायलेम. जे अगोदर तयार होणारं झायलेम आहे त्याला म्हणायचं प्रोटोझायलेम. आणि जे नंतर तयार होतं की नाही, प्रायमरी ग्रोथ होत असताना सुद्धा, प्रायमरी ग्रोथ होत असताना जे अगोदर तयार होतं त्याला म्हटलं प्रायमरी प्रोटोझायलेम. आणि त्याच्यात बी थोडं उशिरा तयार झालं त्याला म्हटलं मेटाझायलेम. लेटर फॉर्मड झायलेम. लेटर फॉर्मड झायलेम म्हणजे काय? मेटाझायलेम. कळतंय का? लक्ष द्या बेटा, ऐका, समजून घ्या. ऐका मी काय सांगतोय बघा. आता याच्यात पण आणखीन वेगळे प्रकार आहेत. लक्ष द्या, ऐका. हे जे झायलेम आहे का नाही, आणखीन दोन प्रकारचं असतं. झायलेम दोन प्रकारचं आहे. हे प्रोटोझायलेम मेटाझायलेम आहे का नाही, यांची अरेंजमेंट कशी आहे? ऑन द बेसिस ऑफ अरेंजमेंट ऑफ प्रोटोझायलेम अँड मेटाझायलेम, झायलेम इज अगेन ऑफ टू टाइप्स. काही काही जणांमध्ये काय होतं, अगोदर प्रोटोझायलेम बाहेर तयार होतं आणि मग मेटाझायलेम आतमध्ये तयार होतं. आणि काही काही जणांमध्ये प्रोटोझायलम आधी आतमध्ये तयार होतं आणि मेटाझायलम बाहेरून तयार करतं. म्हणून याच्यावरूनच दोन प्रकार. कळत आहे का? नाही कळालं? मी सांगतो पुन्हा एकदा, लक्ष द्या, ऐका. बघा, झायलेम पुन्हा दोन प्रकारचं आहे. कोणत्या दोन प्रकारचं झायलेम आहे? तर एक चार्ट तयार केल्यासारखा करतोय बेटा मी. लक्ष द्या, ऐका. चार्ट कसा तयार करतोय मी? खाली ना चार्ट लिहिल्यासारखा लिहितोय मी. झायलेम दोन प्रकारचं आहे. त्या दोन प्रकाराची नावं खाली लिहितोय मी. एंडार्च
एंडार्च झायलेम आणि दुसरं असतं एक्झार्च झायलेम. आणि हे एंडार्च आणि एक्झार्च झायलेम कशाच्या आधारावर आहेत तर मी ते सांगतो, लक्ष द्या. ऑन द बेसिस ऑफ अरेंजमेंट ऑफ प्रोटोझायलेम अँड मेटाझायलेम. लक्ष द्या, लक्ष द्या, जर तयार झालेलं प्रोटोझायलेम, समजून घ्या ना यार, अगोदर लक्ष द्या. समजा आणखीन एक गोष्ट पुढे हे करतोय मी, पॉइंट तयार करतो की एक्झाम्पल की एंडार्च कोणामध्ये प्रेझेंट असतं. एंडार्च टाइप ऑफ झायलेम इज प्रेझेंट इन अ स्टेम, झाडाचं स्टेम, आणि एक्झार्च टाइप ऑफ झायलेम इज प्रेझेंट इन अ झाडाचं रूट. असा हा चार्ट आहे. लक्ष द्या ऐका मी काय सांगतोय ते. म्हणजे एंडार्च मध्ये नेमकं काय असतं आणि एक्झार्च म्हणजे काय असतं तर एंडार्च टाइप ऑफ झायलेम हा स्टेम मध्ये असतो. म्हणजे स्टेम मध्ये काय झालेलं असतं की प्रोटोझायलेम आहे की नाही, म्हणजे अगोदर तयार अर्ली फॉर्मड झायलेम म्हणतोय आपण, बरोबर आहे की नाही. आधी तयार झालेलं झायलेम की आधी सेंटरला तयार होतं. इमॅजिन करा असं स्टेम आहे, खोड आहे, आणि खोडाच्या सेंटरला आधी कोण तयार होतं प्रोटोझायलेम, आणि त्याच्यापासून मग बाजूला कोण तयार होतं नंतर मेटाझायलेम. म्हणजे प्रोटोझायलेम एंडार्च टाइप मध्ये प्रोटोझायलेम कुठं प्रेझेंट असतो सेंटरला. अरे कुठं प्रेझेंट असतो, कुठं प्रेझेंट असतो सेंटरला. आणि मेटाझायलेम कुठं प्रेझेंट असतो बाहेर, त्याला काय म्हणायचं पेरिफेरी. पेरिफेरी म्हणजे सभोवताली. जर प्रोटोझायलेम सेंटरला असेल आणि मेटाझायलेम बाहेर असेल तर त्याला कसला टाइप म्हणायचं एंडार्च टाइप म्हणायचं. अरे काय म्हणायचं, हा ना, तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर समजा हे असं स्टेम आहे. काय आहे हे स्टेम, आणि या स्टेम मध्ये काय आहे तर बघा लक्ष द्या, हा एंडार्च टाइप ऑफ झायलेम हा सेंटरला आहे, आणि प्रोटोझायलेम कुठं आहे प्रोटोझायलेम सेंटरला आहे, आणि मेटाझायलेम कुठं आहे असा, अरे कुठं आहे पेरिफेरीला. बाहेरून कोण आहे मेटाझायलेम, सेंटरला कोण आहे प्रोटोझायलेम. असं जर असेल तर त्याला कसला झायलेम म्हणायचं एंडार्च टाइप ऑफ झायलेम. आणि एंडार्च टाइप ऑफ झायलेम कोणामध्ये प्रेझेंट असतं स्टेम मध्ये. कळतंय का? बर. एक्झार्च टाइप ऑफ झायलेम मध्ये काय असतं की हा प्रोटोझायलेम असतो पेरिफेरीला, म्हणजे बाहेरच्या बाजूला हा असतो, आणि आतल्या बाजूला कोण असतं मेटाझायलेम. आणि हे कोणामध्ये असतं रूट मध्ये. अरे कोणामध्ये, म्हणजे मी आणखीन हे समजा हे रूटचा असं क्रॉस सेक्शन दाखवला, असं रूट दाखवलं तुम्हाला. बघा लक्ष द्या, असा हा रूटचा भाग आहे, आणि याच्यात जर मी दाखवायला लागलो तर मी काय म्हणेल इथं प्रोटोझायलेम कुठं प्रेझेंट आहे, प्रोटोझायलेम इज प्रेझेंट टुवर्ड्स दी पेरिफेरी. प्रोटोझायलेम असं पेरिफेरीला प्रेझेंट आहे, सभोवताली पी, आणि सेंटरला कोण प्रेझेंट आहे बेटा एम मेटाझायलेम. आता वेगळ्या पेननं आवर्जून का लिहिलं तिथं जागा कमी. कळतं का? मध्ये मेटाझायलेम बाजूला प्रोटोझायलेम. असं असेल तर अशा प्रकारच्या झायलेमला काय म्हणायचं एक्झार्च टाइप ऑफ झायलेम. कळतंय का? हे तुम्हाला चार्ट समजलाय का? यस ना बेटा, लक्ष द्या. ऐका काय करायचं, सिंपल हा चार्ट आहे का नाही, ह्याला असं ना लाईन्स ड्रॉ करा आणि चार्ट कंप्लीट करून घ्या. अरे कळतंय का? चला, आणि बघा अशा प्रकारे काय झाला आपला कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू मधला पहिला कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू झाला. नाव काय त्याचं झायलेम. आपण उद्याच्या क्लासमध्ये पाहणार कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू मधला दुसरा टाइप, दॅट इज दी फ्लोएम. ठीक है बेटा, चलो आज के लिए बस इतना ही. टाटा बाय, टेक केयर.